फोकस आलाय. सो लास्ट सो चला तर मग लेट्स गो. नाही मी परत तिथे बघितलं 1 2 3 सर. सो चला तर मग लेट्स गो पण लेट्स गो बोल ना. मला काय तू लेट्स गो बोलत लेट्स गो काहीतरी. सो चला तर मग जाऊया हावर्ड स्मिथ वॉर्फला. हष्ट म्हण कर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आहे मृणाल आणि मी आहे ललित आणि आम्ही आहोत सहप्रवासी. सो आजचा आमचा ब्लॉग असणार आहे हावर्ड स्मिथ वॉर्फचा. आणि नावाप्रमाणेच तो वॉर्फ आहे आणि वॉर्फ म्हणजे बंदर आणि हे अगदी ब्रिस्बेन नदीला लागूनच आहे. आणि तिथे बरेचसे रेस्टॉरंट्स आणि पब्स आहेत जिथे आम्ही जाणार आहोत आणि जाताना आम्ही थोडीशी तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगणार आहोत. हां, आणि हावर्ड स्मिथ वॉर्फला लागूनच एक क्लिफ आहे ज्याचं नाव आहे विल्सन आउटलुक रिझर्व आणि आम्ही तिकडे जाणार आहोत आणि सनसेटचे काही छान फोटोज घेणार आहोत. त्या लुकआउट पॉईंटवरून ॲक्च्युली स्टोरी ब्रिजचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि अख्खी ब्रिस्बेन रिव्हर आणि पूर्ण तो वॉर्फचा एरिया खूप छान वाटतं तिकडनं वरून. सो आम्ही तिथे सुद्धा जाणार आहोत. अँड देन वी वॉन्ट टू कॉल इट अ डे बाय हॅव्हिंग डिनर तिकडच्या एक फेमस ब्रुवरीमध्ये जी म्हणजे फेलेन्स ब्रुवरी आहे. सो तिथे जाणार आहोत आम्ही डिनरसाठी. अँड देन वी आर गोइंग टू कॉल इट अन इव्हनिंग. येस. सो चला तर मग जाऊया हावर्ड स्मिथ वॉर्फला. लेट्स गो. हावर्ड स्मिथ वॉर्फ इकडे सिटीमधली आणखी एक प्रॉमिनंट प्लेस आहे. तिथे ॲक्च्युली करायला खूप गोष्टी आहेत. तिकडे खूप रेस्टॉरंट्स आहेत. ॲक्च्युली तिकडे सनसेट खूप चांगला दिसतो जे आपण आज बघणार आहोत. तिकडे वॉकिंग आणि रनिंग ट्रॅक्स आहेत. सो इव्हनिंगला मॉर्निंगमध्ये खूप लोक तिथे एक्सरसाइज करायला येतात. आपण आज ते नाही करणार आहोत. आपण छान असं इव्हनिंग स्ट्रोल करणार आहोत रिव्हर साईड आणि तिथे एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन डिनर करणार आहोत. आम्ही आता बस स्टॉपवर आलो आहोत आणि आपल्याला हावर्ड स्मिथ वॉर्फला जायला बसनी जायचं आहे. इकडचे गुगल मॅप्स किती ॲक्युरेट आहे मी तुम्हाला दाखवते. फॉर एक्झाम्पल आता इकडे आम्हाला दाखवत आहे बसनी इट इज गोइंग टू टेक अस अप्रॉक्सिमेटली 29 मिनिट्स. आम्हाला ही बस पकडायची आहे 196 आणि इथून अप्रॉक्सिमेटली एक 6 स्टॉप्स नंतर आम्हाला उतरायचं आहे. अँड देन वी हॅव टू वॉक अगेन फॉर 11 मिनिट्स. सो हे असं टेंटेटिव्ह हे लोक दाखवतात बट त्यांचं बस रूट्स आणि बस टायमिंग्स बऱ्यापैकी ॲक्युरेट असतात. इफ इट इज डिलेड इट शोज डिलेड. जर ऑन टाईम असेल तर ऑन टाईम पण दाखवतात. सो एवढं ॲक्युरेट आहे यांचे गुगल मॅप्स. सो हावर्ड स्मिथ वॉर्फ हे ब्रिस्बेनचं एक हेरिटेज लिस्टेड वॉर्फ आहे जे ब्रिस्बेन रिव्हरवर आहे. अँड इट वॉज ॲडेड टू द क्वीन्सलँड हेरिटेज रजिस्टर इन 1997. सो वे बॅक. सो वॉर्फ या गोष्टीचा अर्थ मराठीमध्ये लिटरली होतो धक्का किंवा बंदर. सो आता आपण एक काम करूया. आपण आता बघूया की एक्झॅक्टली वॉर्फ म्हणजे काय असतं. ठीक आहे, चला लेट्स गो. इथे हावर्ड स्मिथ वॉर्फला आणि आम्ही स्टार्टेड स्ट्रोलिंग हिअर. आणि तुम्ही बघू शकता आमच्या पाठी छान असा वॉकवे आहे जिथे काही लोक वॉक करतायत, रनिंग करतायत इव्हनिंगमध्ये आता. आणि पुढे सुद्धा आहे, मी दाखवते. बट आमच्या लेफ्ट हँड साईडला इथे सगळे हे रेस्टॉरंट्स आहेत लाईनमध्ये आता पुढे आहेत. आणि काही रेसिडेन्शियल बिल्डिंगसुद्धा आहेत ॲज यू कॅन सी. आणि समोरच आहे सुंदर असा स्टोरी ब्रिज.
सो हा अख्खा स्ट्रेच आहे. वी स्टार्टेड ऑल द वे फ्रॉम देअर. हे आम्ही एवढं असं चालत आलो आहे आणि हा पूर्ण वॉकवे अगदी तिथे पुढेपर्यंत जातो अँड दॅट्स द स्टोरी ब्रिज. सो आपण हे आता पूर्ण वॉक करणार आहोत आणि तिथे जे रेस्टॉरंट्स आहेत काही तिथे आपण जाऊन आता डिनर करणार आहोत अँड वी आर ऑल्सो गोइंग टू गो ऑन दॅट क्लिफ इफ इट इज विजिबल इन द कॅमेरा. त्या क्लिफवर जाऊन आपण सनसेट बघणार आहोत थोड्या वेळाने. सो रिव्हर साईडला आणखी इथे छान असे गार्डन्स आहेत. त्या साईडला ऑपोजिट तिकडे लोक ॲक्च्युली पिकनिक करतात इव्हनिंग्सना वगैरे. आणि इथे फेरी टर्मिनलसुद्धा आहे जो तिकडे पुढे होता. एक यू कॅन सी देअर तिकडे पाठी एक फेरी टर्मिनल आहे जिकडनं फेरीज निघतात. इथे ॲक्च्युली 2 टाईप्सच्या फेरी आहेत. एक आहे जी शॉर्टर डिस्टन्ससाठी फ्री सर्विस आहे आणि एक आहे ज्याचं मिनिमल कॉस्ट आहे, नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. बट हे सुद्धा इकडे रिव्हरफ्रंटवर आहे. सो आता आम्ही आलो आहोत इकडे विल्सन आउटलुक रिझर्वला. सो हा एक काइंड ऑफ लुकआउट हा पॉईंट. मी ते तो वर्ड मला आठवत नव्हता. हां. सो आम्ही इथे विल्सन आउटलुक रिझर्वला आता वरती आलो आहे आणि इथून आम्हाला छान मस्त स्टोरी ब्रिजचा पूर्ण व्ह्यू दिसतो, सनसेट दिसतं आणि पूर्ण जी रिव्हर साईड आपण आता वॉक करत आलो ते फुल व्ह्यू इथून आपल्याला दिसतो. आणि इथून आता आम्ही ज्या रेस्टॉरंटला पण जाणार आहोत डिनर करायला, फेलेन्स ब्रुइंग कंपनी, ते सुद्धा इथून दिसतं. मी दाखवते एक सेकंड. दिस इज द विल्सन आउटलुक रिझर्व आणि समोर आहे स्टोरी ब्रिज आणि तिथे आहे फेलेन्स जिथे आपण डिनर करणार आहोत. आणि ह्या लिफ्टने आम्ही इथे असं वरती आलो. हे थोडंसं असं क्लिफ टाईप आहे हे पूर्ण असं. तिथून आम्ही वर आलो आणि इकडे ॲक्च्युली ड्युरिंग न्यू इयर्स ना इथे छान फायरवर्क्स होतात ह्या ब्रिजवरती. सो आम्ही इथे येतो फायरवर्क्स बघायला ते रात्री. आणि ॲक्च्युली पूर्ण रिव्हर साईड कुठूनही तुम्ही ते बघू शकता बट इथून जास्त छान दिसतं. त्या एरियात आम्ही तिथे जाऊन बसतो आणि फायरवर्क्स बघतो. सो हे सगळे रेस्टॉरंट्स आज जास्त बिझी आहे आणि हा एरिया पण जास्त बिझी आहे कारण आज वीकेंड आहे. सो इथे मोस्टली ही लोकं मंडे टू फ्रायडे जॉब करतात आणि सॅटर्डे संडे ही लोकं फुल एन्जॉय फुल पार्टी मोडमध्ये असतात फ्रायडे नाईटपासून ॲक्च्युली. म्हणून आज सगळे रेस्टॉरंट्स पण क्राऊडेड आहेत आणि इथे सुद्धा खूप गर्दी आहे. अदरवाईज ही प्लेस थोडीशी शांत असते, एवढी गर्दी नसते. बट देअर्स अ फ्यू पीपल हिअर. सो आम्हाला जास्त आज रेकॉर्डिंग करता येत नाही आहे. आणि हा एरिया जो आहे ॲक्च्युली आमच्या मागचा आहे. सगळे इकडचे एकदम अमीर लोकांचे बंगले आहेत या लाईनमध्ये. हेच आहे म्हणजे रूम्स आहे हा आणि काही बंगल्याचे पण इकडचं भाडं बट लाईक जास्त आहे. हा फॅन्सी पीपल आणि म्हणजे थोडंसं एकदम हाय फंड म्हणजे 50,000 पर वीकचं तरी भाडं असणार यांचं प्रत्येक रूमचं. पण हा एरिया खूप शांत आणि खूप क्वाईट वाटतात. तिकडे म्युझिक प्ले करतात म्हणून थोडासा आवाज आहे. अदरवाईज आय थिंक मंडे टू फ्रायडे एवढा नसते गर्दी आणि एवढा आवाज पण नसतो. सो इट्स क्वाईट पीसफुल. सो
सो आता ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि आता डार्कवाला थोडं स्टार्ट झालं आहे. सो इथे स्टोरी ब्रिजची लाईट ह्या लोकांनी आता लावलेली आहे. सो आज छान असा ब्लू, पिंक, थोडा रेड असा कलर्स आहे. इकडे वेगवेगळे कलर्स असतात आणि इव्हेंच्युअली पूर्ण डार्क झाल्यावरती हे मस्त दिसतं. सो आय थिंक आपण डिनर करून जेव्हा निघू तेव्हा आपल्याला प्रॉपर लाईट दिसेल स्टोरी ब्रिजची. सो मित्रांनो, हा होता आमचा हॉवर्ड स्मिथ वॉर्फचा ब्लॉग. इथे यायला आम्हाला खूप आवडतं कारण की इकडनं जो स्टोरी ब्रिजचा व्ह्यू आहे तो अफाट आहे आणि एक चांगला आठवडा चालू करण्यासाठी फ्रेश माइंडने इथे येणं गरजेचं वाटतं आम्हाला कधी कधी. आणि इकडची जी फेलिंग्स ब्रूइंग कंपनी आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. तिकडे त्यांची जी बिअर वगैरे आहे ती त्यांची स्वतःची बनवलेली आहे. सो हा एक एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही फ्युचरमध्ये कधी ब्रिस्बेनमध्ये आलात तर इथे नक्की या. सो आता मी तुम्हाला भेटू आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही आहोत सहप्रवासी. नमस्कार. पुढच्या